पेपर सुरू असताना ओळख झाली. पेपर संपल्यानंतर तिला बाथरूममध्ये नेले आणि जवळपास 1 तास तिला बाथरूममध्येच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तेव्हा मी 12वीला होतो. माझं नाव अमोल. 12वीची परीक्षा लवकरच सुरू होणार होती आणि मनात खूपच घबराट होती. आमच्या कॉलेजवर सर्व परीक्षा होत होत्या. दुसऱ्या कॉलेजचं पण सेंटर आमच्या कॉलेजवर होतं. पहिल्या पेपरचा दिवस उजाडला आणि मी पेपरला गेलो. परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर माझ्या समोरच्या बेंचवर एक मुलगी होती. तिचं तोंड बांधलेलं होतं. तिने जसं तोंडावरचा रुमाल काढला, तिला बघून मी तर थक्कच झालो होतो. एखाद्या नटीसारखी ती मुलगी दिसत होती. एवढी सुंदर मुलगी पहिल्यांदा मी बघत होतो आणि एवढ्या जवळून तिला मी बघितलं होतं. तिला काय बोलावं मला सुचेना. नंतर ती मला बोलली आणि मी पण तिच्यासोबत बोलत होतो. माझी नजर तर क्षणभर सुद्धा तिच्यावरून हटेना. तिला बघत राहावं असं वाटत होतं. पेपर सुरू होण्यापूर्वी ती मला म्हणाली, मला प्लीज सांगशील थोडंफार, माझा अभ्यास झाला नाही. मी म्हणालो, हो सांगेन. मी तिला तिचे नाव विचारले. तिचं नाव दीपाली होतं. दीपालीसोबत बोलून आमची थोडीफार ओळख झाली. तिच्या मनात फक्त पेपरची भीती होती. मी तिला सांगितले की मी आहे ना, मनातील सर्व भीती काढून टाक. बोलता बोलता मी तिच्या हाताला स्पर्श केला. ती माझ्याकडे बघून थोडी हसली आणि मी नंतर तिला डोळ्याने एक इशारा केला. थोड्या वेळाने आमचा पेपर सुरू झाला होता. ती माझ्याजवळ येऊन बसली आणि पूर्ण पेपर लिहिला. पेपर सुरू असताना मी दीपालीला कुठे पण स्पर्श करत होतो. तिला पण माझा स्पर्श जाणवत होता आणि ती मला एकदम चिटकून बसली होती. मला तर भान नव्हतं की कोणी आम्हाला बघेल. पेपर संपला आणि दीपाली मला म्हणाली, मी बाथरूमवरून येते. अजून अर्धा तास बाकी होता पेपर सुटायला. आम्ही दोघांनी पेपर जमा केला आणि बाहेर आलो. ती बाथरूममध्ये गेली आणि मी पण तिच्या मागेच. मला बाथरूममध्ये बघून दीपाली म्हणाली, कोणी आलं तर? मी तिला म्हणालो, या बाथरूमकडे कोणीही येत नाही, त्यामुळे तर मी तुला इथे. दीपाली आणि मी जवळपास 1 तास बाथरूममध्ये. एवढी सुंदर मुलगी माझ्याजवळ आणि मी तिच्यासोबत. नंतर आम्ही बाहेर आलो. मी तिला म्हणालो, चल माझ्यासोबत, मी तुला सोडतो तुझ्या घरी. दीपाली म्हणाली, नाही, मला आला असन कोणीतरी घ्यायला. गेटच्या बाहेर एक माणूस उभा होता. दीपाली त्याच्याजवळ गेली आणि त्याला मिठी मारली. मी जवळ गेलो आणि दीपाली म्हणाली, हा मुलगा होता माझ्याजवळ, त्याने खूप मदत केली माझी. तिने मला सांगितले की तो तिचा नवरा आहे. तिचं लग्न झालेलं होतं. हे मला तिने सांगितलं आणि माझं मन नाराज झालं. त्यानंतर ती परत पेपरला आली नाही, कारण तिचा एकच पेपर बाकी होता मागच्या वर्षीचा. पूर्ण पेपर होईपर्यंत मला तिची आठवण येत होती आणि तो क्षण तिच्यासोबत 1 तास मला खूप आठवत होता. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.